सर्वांना माझा जय ज्योती जय क्रांती. मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर, सावित्री शक्तीपीठ शाखा भंडारा. 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती. या निमित्तानं सर्व बंधू भगिनींमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे. ही जयंती विविध उपक्रमांच्या द्वारे साजरी करण्याचा विडाच जणू सावित्री शक्तीपीठाच्या लेकींना उचललेला आहे. याचाच एक भाग म्हणून मी आज आपल्यापुढं राणी एलिझाबेथ यांचे कार्य घेऊन आली आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय ह्या केवळ इंग्लंडच्या राणी नव्हत्या, तर त्या जागतिक स्तरावर स्थैर्य, सातत्य आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक होत्या. आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये राजेशाहीची भूमिका कशी बदलली याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांच्या कार्यातून दिसते. या आधुनिक जगाच्या इतिहासातील एक विलक्षण आणि दीर्घकाळ राज्य करणाऱ्या सम्राज्ञी होत्या. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी लंडन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा जॉर्ज 6वा. वडिलांच्या निधनानंतर 1952 मध्ये राणी एलिझाबेथ गादीवर आरूढ झाल्या. त्यांचा राज्यकाल हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीपासून ते जागतिकीकरणाच्या आधुनिक टप्प्यापर्यंतचा प्रवास दर्शवितो. राणी एलिझाबेथ द्वितीय यांची नेतृत्व शैली कर्तव्य प्रथम या तत्वावर आधारित होती. त्यांनी वैयक्तिक भावना आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. त्यांनी घटनात्मक मर्यादांमध्ये राहून लोकशाही मूल्यांचा आदर राखला आणि राजेशाही संस्थेवरील विश्वास दृढ ठेवला. राणी एलिझाबेथ द्वितीय ह्या राष्ट्रकुल संघटनेच्या प्रमुख होत्या. त्यांनी विविध देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आंतरराष्ट्रीय शांतता व सहकार्य प्रस्थापित केले. त्यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय या क्षेत्रातील विविध उपक्रमांना पाठिंबा दिला. त्यांचा साधा, संयमी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे त्या सर्वसामान्य लोकांसाठी आदर्श ठरल्या. त्यांच्या कार्यकालात अनेक सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक संकटे आली, तरीही त्यांनी संयमाने आणि धैर्याने परिस्थिती हाताळली. त्यांच्या नेतृत्वामुळे जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. कर्तव्यनिष्ठेचे भान ठेवत त्यांनी सार्वजनिक जीवनात कर्तव्याला सर्वोच्च स्थान दिले. कठीण प्रसंगी त्यांनी संयम व शिस्त राखून स्थिरता आणली. सातत्याने दीर्घकालीन केलेल्या कार्यातून जनतेत विश्वास निर्माण केला. सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते हे मूल्य त्यांनी आपल्या कार्यातून रुजविले. त्यांच्या काळात जगात खूप बदल झाले. युद्धानंतरचा काळ, तंत्रज्ञानाची प्रगती, नवीन पिढीचा उदय, परदेशी नेत्यांची भेट, देशातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे, लोकांना प्रेरणा देणे आणि एकता टिकविणे यावर त्यांनी विशेष भर दिला. साधेपणा आणि शिस्त यासाठी त्या नेहमीच प्रसिद्ध राहिल्या. त्यांच्या अंतःकरणात देशसेवेची भावना प्रबळ होती आणि लोकांशी जुळवून घेण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांचा कार्यकाळ सुमारे 70 वर्षाचा होता, जो ब्रिटिश इतिहासातील सर्वात मोठा कालावधी आहे. त्यांच्या काळात जगात अनेक बदल झालेत. तंत्रज्ञानाची प्रगती, समाजातील बदल तसेच विविध जागतिक घटना त्यांनी जवळून पाहिल्या. तरीही त्यांनी नेहमी शांत आणि स्थिर राहून आपल्या कर्तव्याचे पालन केले. त्यामुळे जगभरात त्यांचा सन्मान केला जात होता. लोकांशी संवाद साधणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे त्यांच्या कामाचे महत्त्वाचे अंग होते. त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हाने आलीत, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी आपल्या कुटुंबांची आणि देशाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वामुळे ब्रिटनला स्थैर्य आणि एकता मिळाली. 8 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं एक युग संपलं. संपूर्ण जगात शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राजा चार्ल्स तिसरा हे ब्रिटनचे नवे राजे झाले. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं
की राणी एलिझाबेथ द्वितीय ह्या केवळ राणी नव्हत्या, तर त्या कर्तव्य, शिस्त आणि सेवाभावी याचे उत्तम उदाहरण होत्या. राणी एलिझाबेथ यांचे जीवन आपल्याला शिकवते की कर्तव्याला प्राधान्य दिले तरच खरे यश मिळते. सत्ता ही सेवा करण्यासाठी असते, अहंकारासाठी नाही. त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आठवण सदैव जिवंत राहील, जे आपल्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या कार्यामुळे त्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. धन्यवाद.